अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार, आखटीत घडणार. काळाळ घेऊन गेला देऊन जन्माची सजा, देवा कसा फासा ह्यो तुझा र, देवा कसा फासा ह्यो तुझा र, देवा कसा फासा ह्यो तुझा, देवा कसा फासा ह्यो तुझा र, देवा कसा फासा ह्यो तुझा. अहिल्या, हे बघ, मला मान्य आहे आदित्यच्या हातून चूक झाली, तुला विश्वासात नाही घेतलं त्यानं. पण अगं आपल्या मुलांना आपणच मोठ्या मनानं क्षमा करायची असते ना. आई, तुम्ही समजता तशी मुलगी नाहीये पारू. ती खरंच खूप चांगली आहे. आदित्य दादांना ना ती खूप सुखात ठेवेल. तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या ना सगळं पूर्ण करेल ती, मला खात्री आहे. तुम्ही प्लीज हो अहिल्या. आई, दादा आपलाच आहे ना ग, आणि पारूला तर या घराची सवय झाली आहे, घराला पण पारूची सवय झाली आहे. आई, त्यांच्याशिवाय हे घर खूप मोकळं मोकळं वाटेल, कोणालाच नाही करमणार. आई प्लीज. या घराच्या भिंती तत्व, नियम आणि विश्वासावर बांधल्या गेल्यात, आणि जो कोणी माझा विश्वासघात करेल त्याला या घरात जागा नाही. हे बघ अहिल्या, एवढे काही चुकीचं नाही केलं त्यानं. चुकीचं नाही केलंय, त्यांनी माझा विश्वासघात केलाय. तुला नाही वाटत हा गुन्हा आहे? पण म्हणून घरातून बेदखल करणं म्हणजे? मला नाही फरक पडत, पण त्या दोघांना या घरात जागा नाही एवढं नक्की. पण असं काय केलंय त्या दोघांनी? अगं लग्नच केलंय ना, प्रेम करतात दोघं एकमेकांवर ग. आणि मला माहिती आहे ना की तुझा दादावर किती जीव आहे, तुझा पारूवर किती जीव आहे. तू जगू शकशील का त्यांच्याशिवाय? त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी आधी पण सांगितलंय. ती मेली आहे माझ्यासाठी. अहिल्या, आणि ज्यांना त्यांचा पुळका आला असेल ते सुद्धा या घराबाहेर जाऊ शकतात. हे घर माझं होतं, आहे आणि राहणार. मालकीनबाई, प्लीज सोडून जाऊ नका ना आम्हाला. नाही, असं बोलू नका प्लीज. मी तुमची मालकीण नाहीये, मी फक्त पारू आहे आणि कायम पारूच राहणार आहे. आत्या, परबळा, तू फक्त पारू नाहीये सगळं,
तू किर्लोस्कर कुटुंबाची सून आहेस मोठी. आणि आता जरी अहिल्या मॅडमनी तुमचं नातं स्वीकारलं नसलं ना तरी मला खात्री आहे अहिल्या मॅडम तुला सून म्हणून नक्की स्वीकारतील. हं? ताई लांब कशाला कुठं जाताय आमच्या घरी चला. प्रत्येक वेळेला तू तुझा शब्द का खरा करतेस? तुझे नियम तुझं सगळं तू इतके कठोर कशी असू शकतेस आई? तुला माहिती आहे मला माहिती आहे दादा काहीच वाईट नाही वागू शकत तरी तू असताना घराबाहेर काढलंस. तुला माझी गरज नाहीये तुला दादाची गरज नाहीये. वा कॉंग्रॅच्युलेशन अहिल्या देवी किर्लोस्कर. आज तुमचे नियम जिंकले तुमची शिस्त जिंकली किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण जिंकली. पण एक आई हरली आज हरली. स्वतःच्या इगोसाठी आहे ना या घराचं सुख गमावलंस. माझ्यामुळे या घरातलं सुख नाही गमावलेलं. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. अहिल्या ज्या मुलीला मी माझ्या मुलीचा दर्जा दिला तिने मला फसवलं. जो मुलगा माझा अभिमान होता त्याने मला फसवलं. जो नवरा आजपर्यंत माझ्यापासून काही लपवत नव्हता एवढी मोठी गोष्ट त्यांनी लपवून ठेवली त्याने मला फसवलंय. आणि माझा इगो जिंकला ना ठीक आहे तसं तर तसं. पण यापुढे मला कुणीही त्या मुलीचं नाव या घरात घेतलेलं नकोय. आणि त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी मी तुम्हाला आधीच दिली आहे. ठीक आहे मग जिथे माझा दादा तिथे आम्ही. मला पण नाही राहायचं या घरात. प्रीतम प्रीतम चल प्रिया. प्रीतम प्रीतम ऐकून तरी घ्या. प्रीतम ऐक. अहिल्या चुकतेस तू. अगं एक एक करून तू सगळी नाते संपवायला निघालेस का? अशा ना तुझ्याजवळ कुणीही उरणार नाही अहिल्या.